करायचा आहे. भावेश पवार आपले 500 रुपये आपण स्वीकारायचे आहेत, कारण तुमचा चाहता वर्ग सुद्धा आहे मीरा भाईंदर परिसरामध्ये आणि तुमच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा आपण पूर्ण केलेली आहेत. तर भावेश पवार, आपण या नीरज गुप्ता यांच्या वतीने जे 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालं होतं तुमच्या खेळावर, ते बक्षीस आपण SSP 11 प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नीरज गुप्ता यांच्याकडून स्वीकारायचं आहे. या भावेश फास्ट आहे, आपण पुढचा सामना लगेच स्टार्ट करणार आहोत. दोन्ही फलंदाज पोहोचलेले आहेत. चला नीरज या, आणि आपण नीरज गुप्ता यांनी जे 500 रुपयाचं बक्षीस भावेश पवार यांच्या गोलंदाजीसाठी लावलं होतं, षटकारांसाठी सुद्धा लावलं होतं, पण ते त्यांना मिळालं नाही. पण गोलंदाजीसाठी हे बक्षीस भावेश पवार यांना 500 रुपयाचं नीरज गुप्ता यांच्या वतीनं लावलं गेलेलं आहे. अभिनंदन भावेश, असाच खेळ राहा आणि तुमचा खेळ खेळत असताना इतरांना मार्गदर्शन करा. धन्यवाद, थँक्यू. चला पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद मनीष जी, और एक बार फिर से आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है यूनिटी प्रीमियर लीग संस्करण 3 जो आयोजित किया गया है सुपर बॉयज़ द्वारा. यहाँ आप देख सकते हैं कि ये आज के दिन का चौथा मुकाबला खेला जा रहा है. ये मुकाबला सुपर बॉयज़ बनाम DR मोबाइल एंड स्पोर्ट्स के दरमियान खेला जाएगा. टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का निर्णय लिया गया है सुपर बॉयज़ द्वारा. तो निर्णय कितना सफल साबित होता है ये तो फिलहाल परिणाम आने के बाद ही पता चल पाएगा. इस समय दोनों प्रारंभिक बल्लेबाज संतोष और गणेश, ये दोनों बहुत ही अच्छे बल्लेबाज हैं. पहले मुकाबले में भी इन्होंने बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी का परिचय दिया था, लेकिन उस समय अगर हम देखें तो बिल्कुल एक खुशनुमा मौसम भी था. और अब देखेंगे तो थोड़ी सी चिलचिलाती हुई धूप थी. ऐसे समय पर खिलाड़ियों को भी थोड़ा सा ये धूप परेशान जरूर करती है, लेकिन प्लेयर्स की तो आदत सी हो जाती है कि ऐसे धूप में भी, इस चिलचिलाती धूप में भी आपको प्रदर्शन करना आता है. कि सूरज सर पे रहे या सूरज किनारे पे रहे, लेकिन आपको प्रदर्शन तो करना ही होगा. और ये तमाम ये जो परिश्रम है आपको निखारती है, और तब जाकर आप एक बड़े क्रिकेटर के रूप में स्थापित हो पाते हैं. नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान शुरुआत करते हुए अतिरिक्त रन से खाता खुलता हुआ DR मोबाइल एंड स्पोर्ट्स का. इस समय DR मोबाइल एंड स्पोर्ट्स चाहेंगे कि थोड़ा सा संभलें और थोड़ा सा अटैकिंग करें. दोनों नरम गरम अंदाज में बल्लेबाजी करें. एक तरफ आक्रामकता रहे, दूसरी तरफ संयम रहे. एकाग्रता को भी वहाँ पर ध्यान में रखते हुए कंसंट्रेट करना चाहेंगे, जिम्मेदारी लेना चाहेंगे, जवाबदार पारी खेलने की कोशिश करेंगे, थोड़ा सा अनुशासन भरी पारी खेलने की प्रयास करेंगे. पावर प्ले में थोड़ा सा अपने बाजुओं को खोलने की कोशिश करेंगे, लेकिन संभलेंगे. ये तमाम चीज़ें हैं इस समय बल्लेबाज के मन में. यहाँ पर वापसी करते हुए पहली गेंद वाइड जरूर थी. कंधे का अच्छा उपयोग करते हुए अंत समय पर हम देख रहे हैं कि साइडम का एक्शन देखने को मिल रहा है. जहाँ पर जब गेंद को रिलीज की जाती है अंत समय पर, वहाँ पर पेस को प्राप्त करने की जो प्रयास है उसमें कुछ हद तक सफल भी हो रहे हैं. तो यहाँ पर अगर आने वाले गेंदों में विकेटें वहाँ पर हासिल कर लेते हैं अक्षय, तो उन्हें 500 रुपये का इनाम. चलिए देखिए, धीरज गुप्ता हमारे पास आए हैं और उन्होंने दोनों ही खिलाड़ियों के लिए इनाम की घोषणा कर दी. अक्षय अगर 2 विकेट लेते हैं इस ओवर में तो उन्हें 500 रुपये का इनाम, और वहीं अगर बल्लेबाज भी 2 सिक्सर जड़ते हैं तो भी उन्हें 500 रुपये का इनाम. ये है धीरज गुप्ता, जो कभी नहीं चूकते हैं और सारे खिलाड़ियों का हौसला अफजाई भी करते हैं. ऐसा नहीं कि केवल एक ही टीम के लिए इन्होंने हौसला अफजाई की, दोनों टीमों के लिए की. क्रिकेट के अच्छे प्रशंसक हैं. इस बार देखिए, स्वर को सुने, अपने ध्वनि को सुने, गेंद बल्ले पर लगी, कितनी बेहतरीन आवाज आई. दिशा दी 1 रन. एक धीमी शुरुआत इस समय कही जा सकती है. DR मोबाइल एंड स्पोर्ट्स के जरिए 2 रन बोर्ड पर, एक वाइड के जरिए, एक बल्ले के जरिए. 3 चेंडू. सोच समझकर गेंदबाजी करते हुए अक्षय
समय ले रहे हैं, फील्ड प्लेसमेंट में बदलाव कर रहे हैं, क्योंकि दाएं बाएं हाथ के ये प्रारंभिक के बल्लेबाज हैं। जैसे कि मैं कहता हूं कि ये थोड़ा सा परेशान जरूर करते हैं फील्डिंग टीम को, और ये बहुत अच्छा मौका भी रहता है बल्लेबाजों के लिए कि आपस में चर्चा करें, थोड़ा सा समय लें, थोड़ा सा अपने आप से बातचीत करें, सारे खिलाड़ियों को देखें कौन कहाँ पर तैनात है, किस क्षेत्र में खेलना चाहिए। ऑन साइड में बहुत तगड़े हैं गणेश यादव, बॉटम हैंड का अच्छा उपयोग करते हुए अपराइट स्टांस में ये बल्लेबाजी करते हैं। ये फुल टॉस गेंद थी जिसे कट कर दिया, कवर्स में वहाँ पर खिलाड़ी मौजूद थे, मिसफील्ड हुई, नतीजा 2 रन के लिए दौड़ पड़े हैं। रनिंग बिटवीन द विकेट भी अच्छी दोनों बल्लेबाजों के दरमियान, संतोष और गणेश यादव। स्कोर 4, पहला ओवर प्रगति पर। गणेश के लिए इस समय ऑफसाइड पर अगर हम देखें तो 2 खिलाड़ी बिल्कुल दायरे के अंदर दिख रहे हैं और एक डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद और बिल्कुल संतुष्ट हो रहे हैं अपने फील्ड प्लेसमेंट में, समय ले रहे हैं, खिलाड़ी को बिल्कुल तैनात करें। टू द फील्ड प्लेसमेंट गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं अक्षय। अक्षय की ये गेंद बहुत अच्छी गेंद अपील होती हुई, यहां से लगा कि गेंद बहुत अच्छी थी, टिप्पा गिरी थोड़ी सी बाहर जाती हुई, काटा बदली, लेकिन अंपायर ने इसे वाइड घोषित की। काफी ज्यादा बाहर जाती हुई एक ऑफ कटर गेंद वहां देखने को मिली अक्षय द्वारा। दोनों इस समय विकेट कीपर और गेंदबाज आपस में विचार विमर्श करते हुए और रेफर कर दिया है थर्ड अंपायर की तरफ, रिव्यू ले लिया है, ये वाइड का रेफरल है। क्रीज के कोने से ये गेंद की थी, जिस तरह से कंधा आम उनका घुमा था, एक यूं कहा जाए ना, एक तेज गति का ऑफ कटर किया था, गेंद की लंबाई को रखा था, पॉपिंग क्रीज के बिल्कुल समीप ये गेंद को पिच कराते हुए। प्लेयर्स को अलाउड नहीं। और यहाँ आप देखना है थर्ड एम्पायर जब बारीकी नजर रखते हुए डीका स्पोर्ट्स का कैमरा वर्क, लाजवाब कैमरा वर्क, वहां चुनौती देते हुए चैलेंज किया है और रेफर किया अंपायर ने। ऑन फील्ड अंपायर ने इसे वाइड घोषित किया, दरख्वास्त दर्ज कराई गई और दरख्वास्त को एक्सेप्ट किया गया। नीचे लेकर चला गया। तो तीसरे अंपायर के पास ये निर्णय गया है, निगाहें रखे हुए हैं। फिलहाल ग्राउंड पर एक नाटकीय रूप लेता हुआ ऐसा लग रहा था कि गेंद बहुत अच्छी है। अंपायर ऑन फील्ड अंपायर ने इसे वाइड घोषित किया, अपील भी हुई, तमाम चीज़ें वहां पर घटी। थर्ड अंपायर की तरफ रिफर किया गया, अंपायर अपना समय ले रहे हैं। फिलहाल आप देख रहे हैं यूनिटी प्रीमियर लीग, जिसका सीधा प्रसारण डीका स्पोर्ट्स के माध्यम से आप सभी लोग देख रहे हैं और कुछ युवा भविष्य को हम देख रहे हैं जो बिल्कुल मैदान के उस ओर वहां पर लेदर क्रिकेट चलता हुआ छोटे छोटे बच्चों के दरमियान, ये आने वाला भविष्य है जो यहाँ पर इस चिलचिलाती धूप में भी 2-2 हाथ कर रहे हैं, आपस में एक फ्रेंडली मैच वहाँ पर खेलते हुए। फिलहाल यूनिटी प्रीमियर लीग की तरफ आते हैं जहाँ पर एम्पायर लगे हुए हैं और समझना चाहते हैं, देखना चाहते हैं। अंपायर अब सुनिश्चित कर लिया फेयर डिलीवरी है, ये इट्स नॉट अ वाइड। तो यहाँ एम्पायर को निर्णय बदलना होगा। थर्ड एम्पायर की तरफ रिफर किया गया था, एक अच्छा रिफर कहा जा सकता है इस समय। देखिए इसीलिए तो कहते हैं ना कि विकेट कीपर बहुत अहम भूमिका में रहते हैं। विकेट कीपर आए, गेंदबाज के साथ उन्होंने चर्चा की और अक्षय ने भी विकेट कीपर के साथ हामी भरी, उन्होंने प्रश्न उनसे पूछा और दोनों मिलाकर ये प्रश्न एम्पायर की तरफ प्रस्तुत किया और अंपायर ने इसे थर्ड एम्पायर की तरफ रिफर किया। अंत में वहाँ पर 2-3 एंगल से देखा गया और इसे लीगल डिलीवरी करार दी गई। एक बार फिर से अक्षय तैयार अपने ओवर की अगली गेंद लेकर। गणेश के लिए ग्राउंड के स्ट्रोक को मिड ऑन पर वहां पर खिलाड़ी तैनात हैं। 1 रन और इस 1 रन के साथ ओवर हो चुका है पहला समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 5 बिना किसी नुकसान के।
के बाद निर्णय अगर देखा जाए सुपर बॉयज का, तो 2 ओवर की समाप्ति के बाद अब तक का सटीक निर्णय लग रहा है कि जब आपने निर्णय लिया और जब सारी चीज़ें आपके अनुरूप चल रही है, जब सारी चीज़ें आपके पक्ष में जा रही है, तब वो सटीक लग रहा है। एक बार फिर से अब देखें, आंख में चिलोई का जो एक खेल चल रहा है मौसम का, सुबह से हम देख रहे हैं, सुबह थोड़ी सी ठंड हवा थी और अब चिलचिलाती धूप आई थी और अब एक बार फिर से छाँव आ गया। ये धूप और छाँव का ये अजीब और गरीब यहाँ पर प्रस्तुतिकरण या देख रहे हैं हम मौसम के जरिए। अमित नायक आ गए हैं बॉलिंग कमान संभालते हुए। फिलहाल पहला ओवर समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद अक्षय ने एक यूं कहा जाए तो बहुत ही सटीक गेंदबाजी की, अपनी टीम के लिए एक अच्छी शुरुआत दिलाई बॉलिंग के जरिए। सामने वाले छोर से अमित गेंदबाजी को उसी क्रम को आगे बढ़ाना चाहेंगे जहां पर अक्षय ने छोड़ा, उसी से वो गेंदबाजी की शुरुआत करेंगे। इस ओवर में देखना है क्या गणेश यादव जो बार बार थोड़े समय पर अंतराल पर अपने बैट को चूमते हैं और रोशन महानामा की याद को तरोताजा कर देते हैं। श्रीलंका के प्रारंभिक जो बल्लेबाज थे, आजकल आप उन्हें मैच रेफरी की भूमिका में भी कई बार आप देख चुके होंगे। एक बहुत ही तेज सर्राट खब्बू बल्लेबाज श्रीलंका के, लगातार बार बार अपने बैट को चूमते थे। बहुत कम बल्लेबाज को देखा गया सब करते हुए। यहाँ पर बल्ला घुमा लेकिन मिस टाइम हुआ, क्या छूटा, जीवन दान मिल गया। अब ये एक बड़ा प्रश्न है, क्या होगा आगे। गणेश यादव को जीवन दान देना यानी कि आने वाले खतरे को वहां पर भांप लेना। एक बिल्कुल आसान सा कैच था, स्ट्रेट फॉरवर्ड कैच था, लेकिन यहां पर कैच छूटता हुआ। कोई बात नहीं, जितना जल्दी हो सके उतना आपको ये चीजें भूलनी होगी, अच्छी गेंदबाजी करनी होगी, वापसी करनी होगी। अमित सफलता उनके झोली में आते आते रह गई। नायक हैं, नायक की भांति वो नायक बनते हैं। ये ओवर की अगली गेंद, एक बार फिर से वहां पर उंगलियां फेरी थी और पैरों से रुकाने में लंबे कद के वहां पर खिलाड़ी मुजम्मिल पैरों से रुकाने की कोशिश कामयाब रहे। जब लंबे कद के जब आप खिलाड़ियों को देखते हैं, आपने देखा होगा वेस्ट इंडीज के जितने भी खिलाड़ी अगर वो बाउंड्री लाइन पर दौड़ लगाते तो स्प्रिंट लंबे लंबे कदम वो दौड़ते थे और पैरों से गेंदों को रुकाने का प्रयास करते थे और कई बार वो कामयाब भी रहते थे, कई बार वो फेल भी हो जाते थे। तो एडवांटेज डिसएडवांटेज दोनों ही तरफ रहता है, लेकिन इस समय देखें एक धीमी शुरुआत है। जिस तरह से दूध का जला भी छाछ को फूक फूक कर पीता है, उसी तरह से यहाँ पर संभल कर बल्लेबाजी की जा रही है। महत्वपूर्ण मुकाबला है दोनों ही टीमों के लिए। इस बार पीछे अटैक कट कर दिया, गैप को ढूंढ लिया। वहां पर जब तक खिलाड़ी गेंद का पीछा करते प्रयास जरूर किए, वहां पर सफल नहीं रहे। गेंद जाते हुए सीमा रेखा के बाहर, मिलेंगे रन 4। की इस गेंद पर बहुत ही खूबसूरत अंदाज में संतोष ने एक संतोषजनक स्ट्रोक को खेला और अपने टीम को 4 रन, एक मोस्ट अवेटेड बाउंड्री की जो अपेक्षा थी, अवेटेड थे, ये चौका हासिल किया, चौका बटोरा। एक अच्छा शॉट देखने को मिला। दस रन कुल मिलाकर संतोष खेल रहे हैं अपने 5 रनों पर। वहीं अगर देखा है 4 पर गणेश खेल रहे हैं। गणेश एक जीवन दान से उभरे हैं और देखना है कि अपनी टीम को वो इस जीवन दान का कितना फायदा दिला पाते हैं। अमित के लिए संतोष कवर्स और शॉर्ट कवर पर एक खिलाड़ी मौजूद हैं। मिड ऑन पर खेलते हुए 1 रन और पूर्ण करते हुए चौका, चौके के बाद सिंगल, छोर को परिवर्तित करना, स्ट्राइक रोटेट करना बहुत आवश्यक होता है। फिलहाल यूनिटी प्रीमियर लीग का आज चौथा दिन है, कल अंतिम दिन रहेगा 5वां। कल के दिन हम क्वालिफायर, 2 एलिमिनेटर और उसके बाद ग्रैंड फिनाले देखेंगे और वो 2 भाग्यशाली टीमों का भी इंतजार रहेगा। 11 रन बिना किसी नुकसान के। दूसरा ओवर चल रहा है, 5.10 के औसत से रन बन रहे हैं। ये स्ट्रोक देखिए, बिल्कुल स्टैंड ऑन डिलीवर किया इस गेंद को।
और बहुत ही तेज है विकेटों के दरमियान। थ्रो जब तक आता दोनों ही एंड पे, सबसे पहले डीप से थ्रो आया गेंदबाज की तरफ और अमित ने देखा गणेश जब तक डेंजर एंड पर है, थ्रो उन्होंने किया, लेकिन 2 रन दौड़कर दोनों ही बल्लेबाजों ने पूर्ण किया। 2 रनों के सहारे स्कोर में बढ़ोतरी होती हुई कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 13 रनों पर, अभी ना किसी नुकसान के। जैसे कि मैंने कहा ना कि सूझबूझ भरी बल्लेबाजी कर रहे हैं, कोशिश प्रयास कर रहे हैं कि विकेट पर थोड़ा देर रुकें और रन बिल्कुल सिंगल डबल्स बेसिक्स के सहारे रनों को बनाए, गैप्स को ढूंढे और उसके बाद जब डेथ ओवर की शुरुआत हो, स्लॉग्स ओवर आए और एक औसत के अनुसार एवरेज को ध्यान में रखते हुए तब अपने बाजुओं को खोले। हालांकि एक वहां पर जीवनदान जरूर मिला, उसके बाद अब उभरने का कोशिश करेंगे गणेश यादव। बाएं हाथ के तेज तर्रार ये बल्लेबाज हैं। अमित की गेंद इस बार लेग स्टंप पर बहुत ही खूबसूरत अंदाज में नियंत्रण भरा स्ट्रोक देखने को मिला, डीप स्क्वायर लेग बॉन्ड लाइन के बाहर, मिलेंगे रन 6। तो ओवर हो चला है समाप्त। अंतिम गेंद पर देखिए आप किस तरह से इंप्रोवाइज किया अपने आप को, नियंत्रण भरा ये स्ट्रोक था, नियंत्रित किया, बॉडी बैलेंस कितनी अच्छी थी और उसके स्क्वायर लेग के बाहर खेल दिया था, छक्का बटोर लिया और कहीं ना कहीं अब अपने आप से संतुष्ट रहेंगे। जो गलती की, गलती से उभरे, गलती से सीखे, कोई अनमने ढंग से स्ट्रोक को नहीं खेला, बिल्कुल सटीक स्ट्रोक को खेला, 6 रन बटोरा और स्कोर को पहुंचा दिया 19 रनों पर। जितनी धीमी शुरुआत थी, लेकिन अब देखा जाए कि तो 2 ओवर जब समाप्त हो गए हैं तो कहीं ना कहीं राहत भरी सांस जरूर लेते हुए इस समय डीआर मोबाइल एंड स्पोर्ट्स आने वाले 18 गेंद बहुत ही कीमती रहेंगे दोनों ही टीमों के लिए। बॉलिंग डिपार्टमेंट कसी हुई गेंदबाजी करनी होगी और वहीं बल्लेबाजी की अगर मैं बात करूं तो दोनों बल्लेबाज अब वहां पर अपने इस रनों के सिलसिले को और बढ़ाते हुए अग्रसर रहेंगे एक बड़े रन की तरफ। इस इनिंग की तीसरी ओवर लेकर अब एक बार फिर से अक्षय अपना व्यक्तिगत दूसरा और अंतिम और टीम के लिए तीसरा ओवर लेकर आ रहे हैं। जो पिछले ओवर में क्षति पहुंची थी, पिछले ओवर में जो रन बने थे, अंतिम गेंद पर सिक्सर आया था, उस जो दबाव आया था गेंदबाज के ऊपर, उस दबाव को कम करना चाहते हैं और विपरीत स्थिति में अगर बात की जाए तो बल्लेबाजी पक्ष के ऊपर दबाव बनाने की कोशिश करेंगे। तो क्या विकेटों के लिए जाएंगे अक्षय, ब्रेक थ्रू के लिए भी जाने जाते हैं, ब्रेक थ्रू की बड़ी आवश्यकता है इस समय। अक्षय की गेंद बिल्कुल चिप करना चाहते थे, थोड़ी देर गेंद हवा में थी, ऑन साइड में मोड़ना चाहते थे, बल्ला जल्दी आया मिड ऑफ पर। जब तक खिलाड़ी उस गेंद को वहां पर पिक करते, एक टिप्पे के बाद 1 रन लेने से नहीं रोक सकेंगे। इस 1 रन के सहारे स्ट्राइक रोटेट होते हुए अब दिलचस्प रहेगा कॉन्टेस्ट अक्षय बनाम गणेश होता हुआ। गणेश इस समय स्ट्राइकर एंड पर हैं और खिलाड़ी अगर हम देखें तो एक डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, एक डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, मिड ऑन थोड़ा सा स्क्वायर है, मिड ऑफ पर एक फील्डर तैनात किए गए हैं, एक अब लॉन्ग ऑफ पर रखा जा रहा है उस खिलाड़ी को। डीप एक्स्ट्रा कवर, कवर्स, शॉर्ट थर्डमैन, शॉर्ट फाइन लेग, 5-4 के कॉम्बिनेशन के जरिए, हालांकि जो रेस्ट्रिक्शंस थे वो अब खत्म हो चले हैं। तो अब इस फील्ड प्लेसमेंट के साथ संतुष्ट होकर गेंदबाजी की शुरुआत करेंगे अक्षय। थोड़ा सा और स्क्वायर वहां पर खिलाड़ियों को करते हुए अब स्क्वायर लेग पर रखा गया है खिलाड़ी, एक मिड विकेट डीप में खिलाड़ी को तैनात किया गया है और अक्षय की ये गेंद। और कई बार हम देखते हैं ना कि जब ये दोनों खिलाड़ी या कई बार बहुत सारे ऐसे खिलाड़ी हैं जो यूनिटी प्रीमियर लीग में जिनका समावेश है, आपस में बहुत सारी क्रिकेट खेलते हैं, तो स्ट्रेंथ जो रहता है और जो वीक उनकी जो वीक जोन रहते हैं उसको एक्सपोज करने की कोशिश की जाती है। स्कोर है 20, ये ड्राइव भी अच्छा है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात हैं। क्या दूसरे के लिए पलटेंगे, यहां पर बहुत ही जल्दबाजी करनी होगी और संतोष का विकेट गिरता हुआ 21 एक विकेट के नुकसान पर।
तो तीसरा ओवर चल रहा है। तीसरे ओवर में अगर हम देखें तो इस समय संतोष रनआउट होकर वापस आ रहे हैं, उनका स्थान लेने जा रहे हैं वीरेंद्र। वीरू के नाम से वो जाने जाते हैं, तो बिल्कुल रन मशीन में इनका नाम जोड़ा जाता है। रन मशीन है, जब जब ये जाते हैं वहाँ पर रन बनाने के लिए उत्सुक रहते हैं, आतुर रहते हैं। और वहीं पहले मुकाबले में वीरेंद्र ने जिस तरह से इस तरीके की पारी थी, लेकिन ये आए पारी को वहाँ पर चार चांद लगाते हुए 25 रन की बहुत ही बेहतरीन व्यक्तिगत पारी उन्होंने खेली। दिया है एक खूबसूरत स्ट्रोक आता हुआ गणेश जाधव के बल्ले से। जितने स्ट्रोक्स अब गणेश जाधव खेलेंगे, जितना बड़ा प्रहार गणेश जाधव वहां पर मारेंगे, हिट करेंगे, ये उतना चोट लगेगी विपक्षीय टीम को, सुपर बॉयज को, क्योंकि इनका आसान सा एक कैच छूटा था। ये जितने स्ट्रोक्स लगेंगे बार बार वो दृश्य जहन में आएगा। और इसीलिए तो कहा जाता है ना कि एक खब्बू बल्लेबाज, एक बेहतरीन बल्लेबाज का अगर मौका बनता है तो उसे भुनाने का प्रयास करें, ना कि गंवाएं। ऑफ स्टंप पर सफल हुए, मोड़ना चाहते थे, इस बार राउंड द विकेट आए थे गेंदबाजी के लिए, अब एंगलिंग करने की कोशिश कर रहे हैं। आर्म को बदला, निशाना साधा, कामयाब रहे। एक बार फिर से बॉलिंग मार्ग पर जाते हुए कुछ अलग सोच विचार के साथ अगली गेंद अब देखना है कहां पर पिचिंग करते हैं। स्कोर है 27। अक्षय राउंड द विकेट, देखा जाने दिया, ऑफ स्टंप के काफी बाहर ये गेंद, 1 रन और वाइड। अब एक बार फिर से आप देखेंगे तो मौसम का मिजाज बदलता हुआ, यहाँ पर चिलचिलाती हुई धूप एक बार फिर से खिलती हुई। कुछ देर पहले ये छांव की चादर में सराबोर हो गया था मैदान, और एक बार फिर से यहाँ पर ये धूप आती हुई, लेकिन अक्षय तैयार, बिल्कुल इस डॉट गेंद के साथ ओवर हो चली है समाप्त। कुल मिलाकर 3 के बाद अगर टीम की रन संख्या देखें 28, 1 विकेट के नुकसान पर, 28 आफ्टर द कंप्लीशन ऑफ 3 ओवर्स। और अब मुजम्मिल के हाथों में ये गेंद सौंपी गई है। लंबे कद के, ऊंचे कद के ये खिलाड़ी हैं। देखना है बाउंस के साथ शुरुआत करते हैं, उछाल रहती है कि नहीं, क्योंकि इन्हें तो एक प्राकृतिक जो कद काठी मिली है, इसके अनुरूप को इन्हें गेंदबाजी करनी होगी। फिलहाल इस समय देखें तो 3 ओवर समाप्त हो गए। 3 ओवर की समाप्ति के बाद 28 रन बने 1 विकेट के नुकसान पर। अब उनके समक्ष आ गए हैं वीरेंद्र बाबरे, जो ऑल इंडिया आइकन है। बड़ा दिलचस्प ये कॉन्टेस्ट नज़ारा भी रहेगा दोनों के दरमियान। एक तरफ अनुभव है, दूसरी तरफ युवा खिलाड़ी हैं। मुजम्मिल के लिए भी ये बहुत अच्छा पर्व है, बहुत अच्छा मौका है अपने आप को साबित करने का और अपने आप को वहाँ पर हीरो बनाने का। और अपनी गेंदबाजी से अगर वीरू को वहाँ पर थोड़ा सा परेशान करते हैं, दिक्कत प्रस्तुत करते हैं, तो निश्चित रूप से आने वाले समय में मुजम्मिल का बोलबाला भी रहेगा मीरा भाईंदर के क्रिकेट में।
पटकी हुई गेंद थी बिल्कुल, बहुत ही अच्छे तरीके से आसान तरीके से ऑफ स्टंप पर गए। पहली गेंद पर चोट देते हुए, घाव देते हुए, बहुत सारे प्रश्न को पूछते हुए सुपर बॉयज के लिए ये चौका आता हुआ। खाता खोला है वीरेंद्र ने चौके से और स्कोर को बढ़ा दिया है 32 रनों पर, 32 एक विकेट के नुकसान पर। एक शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, ऑफ स्टंप पर गए, आसानी से बल्ले को मोड़ा, दिशा दे दी, फाइन लेग बाउंड लाइन के बाहर 4 रन बटोर लिया। अब ओवर द विकेट आ रहे हैं मुजम्मिल को अपनी लाइन और लेंथ कंट्रोल रखनी होगी, दिशाहीन नहीं, दिशा में गेंदबाजी करना होगा और तब उनकी दशा वहां पर निर्धारित हो पाएगी। अन्यथा वीरेंद्र उस प्रकार के बल्लेबाज हैं, वो बख्शेंगे नहीं और बख्शने के मूड में भी नहीं रहेंगे। कहीं भी छोटी मोटी अगर आपने गेंद उनके इर्द गिर्द उनके पाले में कर दी तो आप पिटेंगे। इस चीज़ को ध्यान में रखना होगा, उंगलियां फेरनी होगी, थोड़ा सा वहां पर वेरिएशंस लाना होगा, तब्दीलियां करनी होगी, हौसलों को बुलंद रखना होगा और बेधड़क होकर गेंदबाजी करनी होगी। हाँ, तो शुरुआती 2 गेंदों पर 1 चौके और 2 रनों के सहारे 6 रन दे चुके हैं। स्कोर में भी इजाफा हो गया है। स्कोर पर नजर डालें तो 34 रन। ये चौथा ओवर चल रहा है। इस ओवर में आक्रामकता करना चाहेंगे, आक्रमण करना चाहेंगे, रिवर्स के जरिए खेलने की कोशिश, कुछ हिस्सा बल्ले पर लगा जरूर जब तक विकेट कीपर इस गेंद को फील्ड करते 1 रन लेने का वहां पर मौका बनता हुआ। इस समय गणेश यादव स्ट्राइकर एंड पर आते हुए शुरुआती 3 गेंदों पर 7 रन दे चुके हैं मुजम्मिल। छोटी गेंद और इस छोटी गेंद को खेल दिया है लेकिन उतने अच्छे तरीके से गेंद बल्ले पर आई नहीं, लेकिन डीप फाइन लेग बाउंड लाइन के बाहर यहां पर मिलते हुए रन 4। इस बार गणेश यादव अपने अंदाज में, चिरपरिचित अंदाज में स्ट्रोक को खेलते हुए, मैंने पहले ही कहा कि आपको अगर इस प्रकार की गेंदें करेंगे तो ये जो बल्लेबाज हैं ये बहुत ही खब्बू बल्लेबाज हैं। ऐसे गेंदों को तो वो बिल्कुल कूदते फांदते ही खेलते हैं और बहुत ही उत्साहित हो जाते हैं। आप कोशिश करें, लंबे हैं, थोड़ा सा यॉर्क करने की कोशिश करें। आदित्य शेट्टी को हमने देखा शुरुआती 2 गेंदों पर किस तरह से उन्हें बल्लेबाज ने वो हावी हुए, लेकिन उसके बाद उन्होंने बल्लेबाजों की बोलती बंद कर दी। जिस तरह से बिल्कुल यूं कहना जड़ में उन्होंने गेंदबाजी की कोशिश करें, कंधे का उपयोग करें अंतिम समय में। या ये गेंद एक बार फिर उसी अंदाज में, स्ट्रोक भी वही, दिशा भी वही, खिलाड़ी आ रहे हैं लेकिन इस बार 2 रन प्राप्त करते हुए 2 रनों के सहारे स्कोर जा पहुंचा है 41 रनों पर 41। और इस ओवर में अगर अब हम देखें 13 रन अब तक आ चले हैं, कुल मिलाकर 41 रन। 28 रन था इसके पहले, ये ओवर शुरुआत होने के पहले। ये अच्छी गेंद, बहुत बेहतरीन गेंद, इस तरह की गेंद करनी होगी और करनी चाहिए थी। और इस डॉट गेंद के साथ थोड़ा सा मनोबल बढ़ा गेंदबाज का। ओवर हो चला है 4 समाप्त। 4 के बाद 1 विकेट के नुकसान पर 41 रन, 10.1 के औसत से बल्लेबाजी की जा रही है। एक बार फिर से मौसम अपना रुख बदलता हुआ। जादू तो इन दोनों में से जो भी टीम जीतती है, इसके बाद का जो मुकाबला खेला जाएगा, केवी फ्रेंड्स बनाम जो भी टीम ये मुकाबला जीती थी उनके दरमियान होगा। तो वो टीम कौन सी होगी? क्या सुपर बॉयज होगी या डीआर मोबाइल एंड स्पोर्ट्स ये टीम होगी?
थोड़ा समय का इंतजार करना होगा, इसलिए तो हम कहते हैं ना समय बड़ा बलवान होता है। यहाँ पर गेंदबाजी में परिवर्तन और अब कप्तान आ गए हैं गेंदबाजी की जिम्मेदारी निभाते हुए। इस बार कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी करेंगे, उनके समक्ष हैं वीरेंद्र। ओवर द विकेट जड़ में ये गेंद की थी, वहां पर मुजम्मिल तैयार अच्छी फील्डिंग करते हुए शॉट कवर पर 1 रन के साथ छोर को परिवर्तित किया। गणेश यादव आ गया। अब यहाँ पर आवश्यकता आ चली है डीआर मोबाइल एंड स्पोर्ट्स की, अगर मैं बात करूं इस टीम की, अब आवश्यकता आ चली है कि अब गणेश अपने बाजुओं को खोलें, अब ताबड़तोड़ क्रिकेट खेलें, अब अपना प्राकृतिक शॉट्स दिखाएं, जो उनकी नेचुरल बैटिंग है वो देखने यहां पर अब उनकी टीम, उनका डगआउट, उनके प्रशंसक, उनके चहेते, मीरा भाईंदर के क्रिकेट प्रशंसक ये चाहते हैं कि कुछ यहां पर अब तूफानी पारी देखने को मिले, क्योंकि अब अंतिम 5 गेंदें आनी बाकी हैं। विकी तैयार, स्टंप के बिल्कुल करीब से फेंकी गई गेंद ऑफ स्टंप के बाहर थी। ये रॉन्ग वन गेंद करने का प्रयास, चाइनामन डिलीवरी थी, बल्लेबाज को चखाना चाहते थे। एम्पायर वहां पर धीरे धीरे हमारी तरफ घूम रहे हैं मोंटी जी, और वाइड का इशारा करते हुए 2 रन कुल मिलाकर टीम की रन संख्या 2 रनों के साथ अब स्कोर में भी बढ़ोतरी 44 रन पर। वाइड और प्लस ना 44 एक विकेट के नुकसान पर ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए बाएं हाथ के कप्तान विकी। इस बार हवा में खेला गया स्ट्रोक, वहां पर खिलाड़ी हैं और कैच छूटा। वीरेंद्र का कैच छूटता हुआ डीप स्क्वायर लेग में, दूसरे के लिए पलटे जरूर हैं। तमाम चीज़ें हैं। देखिए जो हम बात करते हैं कि अनुशासन डिसिप्लिन में आपको रहना चाहिए, तो यही कहता है कि जब अच्छे जो बल्लेबाज हैं अगर उनका जो भी मौका बनता है उस मौके को भुनाना चाहिए। एक और वहाँ पर डीप में कैच छूटता हुआ, ऐसा नहीं कि कुछ थोड़ा सा ये डिफ़िकल्ट अनहोनी भरा ये कैच हो सकता था, ये आसान सा कैच था, हालांकि आपको आगे दौड़कर उस कैच को लपकना था। फिलहाल एक बार फिर से विकी तैयार, यहां लिखिए बल्ला उल्टा किया, रिवर्स के अंदाज में इस गेंद को खेल दिया और रुकाने की वहां पर कोशिश जरूर कर रहे थे खिलाड़ी। डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड लाइन के बाहर चौका आता हुआ 4 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी जा पहुंचा है 50 रनों पर। शुरुआत में ऐसा लग रहा था कि सुपर बॉयज ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की शुरुआत की जब अक्षय गेंदबाजी की शुरुआत की थी। पहले ओवर की समाप्ति के बाद मात्र 5 रन बने थे, दूसरे ओवर में हालांकि 14 रन जरूर आए थे। 2 ओवर के बाद भी पारी वहां पर संतुलित थी सुपर बॉयज की, 19 रन बने थे। ऐसे ताबड़तोड़ क्रिकेट में 2 ओवरों में 19 रन 20 रन कोई बहुत बड़ा स्कोर नहीं कहा जाता है। जिस अंदाज में अंत समय पर बल्लेबाजी होती है, ताबड़तोड़ जो क्रिकेट कहा जाता है, हवा में ये गेंद थी, एक बार फिर से खिलाड़ी के हाथों से छलकती हुई फाइन लेग बाउंड लाइन के बाद 4 रन। पहला कैच गणेश का छूटा, स्क्वायर लेग पर वीरेंद्र का कैच छूटा और अब एक बार फिर से शॉर्ट फाइन लेग पर। बिल्कुल केवल उस कैच को ग्रहण करना था। अब जब आप ऐसी गलतियां करते रहेंगे तो गेंदबाज क्या करेंगे, किस और गेंदबाजी करें और कैसे गेंदबाजी करें। सहयोग की अपेक्षा रहती है और आप अगर सहयोग करेंगे, चलिए कैच छूटा लेकिन उस गेंद को रुकाना भी चाहिए था। 4 रन वहां पर गए, खर्च कर गए। फ्लाइटेड गेंद थी, उंगलियां फेरी थी। 2 रन और दौड़ रहे हैं डीप से थ्रो, बहुत अच्छा थ्रो आता हुआ बिल्कुल स्टंप के करीब। 2 रन और 2 रनों के सारे स्कोर अब जा पहुंचता है 56 रन पर। इस ओवर की, इस पारी की अंतिम गेंद लेकर विकी तैयार। कहां पर गेंद को पिच करेंगे, कौन सी गेंद करेंगे, क्या बल्लेबाज असमर्थ होते हैं, क्या सफलता मिलती है, क्या डॉट रहती है, क्या इस गेंद पर बड़े रन बड़े प्रहार बनता है। बहुत अच्छी गेंद, ये डॉट गेंद जरूर रही और यहां पर रनआउट के जरिए एक विकेट का भी पतन होता हुआ। तो कुल मिलाकर 2 विकेट गिरे हैं, दोनों ही विकेट रनआउट के माध्यम से। कुल मिलाकर स्कोर बोर्ड पर जा बना है 56 रन, 57 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए। और जैसे ये मुकाबला समाप्त होगा, शुरू होगा, दूसरी पारी जब शुरू होगी, दूसरी पारी की जब शुरुआत होगी, एक बार फिर से मराठी में
सुरों के सरताज बादशाह श्री मनीष पाटिल जी आपके समक्ष उपस्थित होंगे। चला पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत। मीरा भाईंदरचं टेम्परेचर आहे 12 डिग्री सेल्सिअस। खूप चांगलं वातावरण या मीरा भाईंदर शहराचं आहे। तर तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला गरमी वाटत असेल, मीरा भाईंदरमध्ये या, आपलं स्वागत आहे। सकाळी 5 डिग्री सेल्सिअस आणि दुपारी तर 12 डिग्री सेल्सिअसवर पोचलेलं आहे। कमाल तापमान 12 डिग्री सेल्सिअस। संध्याकाळी पुन्हा एकदा 8-9 वर येईल। चला पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं। सुपर बॉईज प्रस्तुत युनिटी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये हा महत्त्वाचा सामना आहे आणि या महत्त्वाच्या सामन्याला पाहूया कशा पद्धतीने आपण अनुभवणार आहोत, या सामन्यातून काय शिकणार आहोत, या सामन्यातून काय पाहणार आहोत, या सामन्यातून काय घेऊन जाणार आहोत। व्यासपीठावर मुकेशजी कुठल्या कुठल्या संघाचे मेंबर आहेत? सुपर बॉईजचे मेंबर आहेत आणि स्टार बॉयजचे मेंबर आहेत। सेव्हियर्सचे मेंबर आहेत। सेव्हियर बॉयज, स्टार बॉयज, सुपर बॉयज आणि पांडवाज हे सर्व सुभाषचंद्र बोस क्रीडा नगरीवर वर्षभर खेळणारे आणि दिलीप दादा तर आहेत, महादेव बॉयजचे ओनर आहेत। म्हणजे 5 टीम एकाच मंचावर आहेत आणि ते साध्य केलं आहे सचिन भाई जैन यांनी। युनिटी प्रीमियर लीगच्या वतीने हे सर्व खेळाडू जे वेगवेगळ्या संघात वर्षभर खेळतात ते एकाच मंचावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत। थँक्स टू मिस्टर सचिन जैन। आणि SSPचे कुठे गेले जिग्नेश भाई पारेख? SSP 11चे जिग्नेश भाई पारेख कुठे आहेत? आपण सुद्धा या मंचावर। वन मॅन आर्मी, ते तर वन मॅन शो, वन मॅन आर्मी आहेत। चला आता सुरुवात करूया या दुसऱ्या डावाची आणि 2 बॅटर्स पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये सुपर बॉईज या संघाकडून। जैनम शाह आणि विवेक दमानिया। जैनम शाह आणि विवेक दमानिया हे 2 फलंदाज सुरुवात त्यांना पाहायला मिळतील। टार्गेट सेट झालेलं आहे 57 धावांचं। हा SSP 11 सुद्धा आलेलं। SSP 11 या एकाच मंचावर 6 संघ बसलेले आहेत। दिलीपजी यादव महादेव बॉयजचे ओनर, त्यांच्याकडून विवेक दमानिया याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी षटकाराच्या तिकडीसाठी 1000 रुपये म्हणजे हॅट्रिक 6s दिलीपजी यादव यांच्याकडून 1000 रुपये विवेक दमानिया यांच्यासाठी ते बक्षीस आलेलं आहे। दमाई, हा विवेक दमाई यांच्यासाठी ते बक्षीस आहे। विवेक दमाई 3 षटकार, दिलीपजी यादव महादेव बॉयज यांच्या वतीने 1000। चला आता जिग्नेश भाई आले तर जिग्नेश भाई सुद्धा काहीतरी माहिती मला देतीलच बक्षिसांची। चला जोक सपाट, हा परिवार आम्ही कमवलेला आहे म्हणून महाराष्ट्रात विविध स्पर्धा असतात पण सुपर बॉयची स्पर्धा सोडता येत नाही आम्हाला। तर आता पुन्हा एकदा चालू करूया
या महत्त्वपूर्ण क्रिकेटच्या थराराला. आणि पाहूया या 57 धावा दीपकजी चेस केल्या जातील की त्या 57 धावा अडवल्या जातील. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. वीरू भाबरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. सातपटीचे हे सुपरस्टार आहेत. पण स्ट्रायकर एंडला फलंदाज विवेक जे या मैदानाचे सरताज आहेत. पाहूया या ठिकाणी विवेक दमाई यांच्या वतीनं कशी सुरुवात मिळते. सुपर बॉईजला सुरुवात होते या दुसऱ्या डावाची. पहिला बॉल वीरेंद्र भाबरे यांचा खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत विवेक दमाई. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, बॅकवर्ड पॉईंट, मिड ऑन स्क्वेअर लेग, सर्कलच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर वेगवान बॉलवर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न विवेक दमाई यांनी केला होता. धाडसी प्रयत्न होता. धाडसाला तर महत्त्व दिलं गेलं पाहिजे. पण पहिलाच बॉल डॉट. पहिला बॉल डॉट येतोय आणि यावेळेस पुढचा बॉल पुढे पाठवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. कटर्स खूप चांगले आहेत गोलंदाज वीरेंद्र भाबरेकडे. दुसरा बॉल सुद्धा डॉट आलेला आहे. पहिला डॉट, दुसरा डॉट. डॉट बॉल सुपर बॉयजला परवडणार नाही. विवेक दमाईचा खेळ मी पाहिलेला आहे आणि त्या फलंदाजाकडे आक्रमक शैलीचे फटके आहेत. प्रवीणजी वारे, NP स्पोर्ट्स, वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे. ते आज मला त्यांनी कमिटमेंट केली होती आज सचिन जैन यांच्या टुर्नामेंटला मी अवश्य भेट द्यायला येईन. वर्कलोड जास्त आहे NP स्पोर्ट्सचा, त्याचमुळे आज सॅटर्डे. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. सुरुवात हा शब्द खूप महत्त्वाचा असतो आणि 3 डॉट्स आलेले आहेत स्कोर कार्डवर आणि ते डॉट्स लिहिताना दीपकजींना खूप त्रास होतोय. कारण स्कोर झाला पाहिजे, तो होत नाही आहे. वीरेंद्र भाबरे ते धावा रोखण्यासाठी आपले 100% एफर्ट्स लावत आहेत. 3 डॉट आलेले आहेत. पुढचा बॉल यावेळेस हलक्यात एक ग्लाइड केलेला आहे. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी, जर आपल्या वतीनं धावा बनत नाही आहेत तर लगेच ओळखून तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायची असते. कारण आपला साथीदार कदाचित आपल्यापेक्षा जास्त खेळ आपल्या संघासाठी देऊ शकतो. आणि आता 4थ्या बॉलवर स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि स्ट्रायकर एंडला जैनम पोचलेले आहेत. जैनम डावखुरे फलंदाज आहेत, उंच शरीरयष्टीचे फलंदाज आहेत. बॅट्सविंगचा वापर ते चांगला करतात. गुणवत्ता या फलंदाजाकडे आहे. याच मैदानावर त्यांनी सराव केलेला आहे आणि त्याचमुळे याच मैदानावर खेळत असताना तो धमाकेदार खेळ आता जैनमच्या वतीनं पाहायला मिळेल का. राऊंड विकेटनं वीरेंद्र. टप्पा खेचला, गती काढली चेंडूमधून, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. आणखीन एक डॉट बॉल येतो. या षटकातला 4था डॉट बॉल वीरेंद्र भाबरेच्या वतीनं हाताळला गेलेला आहे. शेवटचा बॉल 57 टार्गेट होत, फक्त पूर्ण केली 1 धाव जिंकण्यासाठी. 56ची गरज, बॉल शिल्लक आहेत 25 चेंडू, 56ची गरज. पाटील पॅकर साक्षी 11चे अनिकेत वागल यांचं आगमन, मनपूर्वक स्वागत. वीरेंद्र क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न, बॅटची एज, बॉल मागे फाईन लेगला वेगानं जातो. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो बॉल अडवण्याचा, पण बॉल नाही थांबणार. बॉल सीमारेषा पार, चौकार. देवा रे देवा 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 तर पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे आणि पहिल्या षटकात 5 धावा बनलेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 52 धावांची. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू, 52 धावा. आस्किंग रन रेट आता 13चा झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं दीपकजी हे लक्षात घ्यायला हवं की ही नॉकआउट स्टेज आहे. आपण वर्षभर या स्पर्धेची वाट पाहतो. आपण स्वतः आयोजक आहोत. सुपर बॉयज ही टीम तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. त्याचमुळे जर आपल्या आयोजनामध्ये चांगला खेळ करायचा असेल तर मग आत्ता ही 4 षटकं खूप महत्त्वाची आहेत. आदरणीय राजू काळेसाहेब आपलं देखील सातत्याने मार्गदर्शन सचिन जैन यांना लाभलेलं आहे. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सेकंड रोसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत शोएब पवार गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. शोएब पवार आलेत आणि मी पुन्हा एकदा जिग्नेश भाईंकडे पाहतोय. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस शोएब पवार यांच्यासाठी जिग्नेश भाई SSP 11 यांच्या वतीने बक्षीस आहे. शोएब ओव्हर द विकेटने येत आहेत. शोएबने सुद्धा स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेले आहेत. गोलंदाज या नात्याने त्यांनी ती ओळख कित्येक वर्षांपासून टिकवून ठेवलेली आहे.
कारण खूप कमी गोलंदाज आहेत जे सातत्यानं रिदममध्ये असतात, सातत्यानं ते बदल घडवत असतात, आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा करत असतात. त्यातला एक गोलंदाज आहे शोएब पवार. मीरा रोड संघासाठी खेळतात. SSP 11 या फॉर्मॅटमध्ये ते आपला सहभाग नोंदवतात. स्ट्रायकर सेंटला विवेक दमाई. टॅप केले बॉलला, बॅटची बॉटम आहे, क्षेत्ररक्षक कव्हर शेप पोचतील, बॉलवर सिंगल होते, कंप्लीट स्ट्राईक, रोटेट स्ट्रायकर एंडला जैनम पोचतोय. धावसंख्या 6 झालेली आहे. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 23 चेंडू 51. शोएबकडे तितका वेग नाही आहे, पण परिवर्तन खूप चांगलं करतात. कटर्स त्यांच्याकडे आहेत. पिचिंगवर ते प्रामुख्याने लक्ष घालतात आणि म्हणूनच वेग असायलाच पाहिजे असं नाही आहे. तुमच्याकडे जर रोटेशन असेल, व्हेरिएशन असेल तर तुम्ही सुद्धा भाव खाऊन जाऊ शकता. पण आता सर्वांच्या नजरा जैनमच्या फलंदाजीवर आहेत, कारण त्यांच्या वतीनं एक चौकार सुपर बॉईजला मिळालेला आहे आणि तो सुपर डुपर परफॉर्मन्स जैनमच्या वतीनं अपेक्षित आहे. संघमालक कॅप्टनला अपेक्षा वाढतात जेव्हा तुम्ही वर्षभर या मैदानामध्ये खेळता. आणि या मैदानाच्या खाणाखुणा तर मला माहिती आहे. शोएब स्टेप आउट झालंय, मिड ऑफला क्लिअर केलंय. टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग जैनमच्या वतीनं. ॲज आय सेड, जर तुम्ही या मैदानात खेळताय तर या मैदानाचा फायदा उचलता आला पाहिजे. उचललाय. 4 धावा. देवा रे देवा. चौकार जैनमच्या वतीनं संघाला मिळालेले आहेत आणि ते आवश्यक होते, कारण एका बाजूला विवेक जेव्हा डॉट बॉल्स घेत होता त्या डॉट बॉल्सला कुठेतरी साईडलाईन करण्यासाठी चौकारांची आवश्यकता होती. ते 2 चौकार जैनमच्या वतीनं संघाला मिळालेले आहेत. सुपर बॉईज संघ पोचतोय आता 10 या आकड्यावर आणि चेंडू आतापर्यंत या डावातले झालेले आहेत 8, या षटकात झालेले आहेत 2. पुढचा बॉल शोएबचा, स्ट्रायकर एंडला, लेफ्टी बॅटर जैनम. हो, यावेळेस हुक केलंय. फॅन्टॅस्टिक बॅटिंग, एलिव्हेशन प्रॉपर, टायमिंग प्रॉपर. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फॅन्टॅस्टिक 4 की फॅन्टॅस्टिक 6? लेट्स वेट फॉर अंपायर सिग्नल. इज इट 6 और इज इट 4? अजूनही आपण थांबलोय पंचाच्या निर्णयासाठी आणि आता निर्णय येतोय चौकार. फॅन्टॅस्टिक 4. देवा रे देवा देवा. गुणतक्त्यामध्ये जर तुमच्या संघाला वर घेऊन जायचं असेल तर मग तुमचा खेळ तसा झालाच पाहिजे. आणि पहिल्या डावाच्या पहिल्या 3 षटकांमध्ये सुपर बॉयचा खेळ चांगला झाला होता. मागच्या 2 षटकांमध्ये धावा वाढल्या, पण असो, मागच्या डावात जे काही झालंय त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून या षटकामध्ये, या डावामध्ये तुमच्या वतीनं चांगलं मिळेल ते महत्त्वाचं असतं. राऊंड विकेट शोएब. यावेळेस पंच केलंय. गॅप शोधण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर, सर्कलच्या पलीकडे पोहोचतोय. सिंगल कंप्लीट, स्ट्राईक रोटेट, स्ट्राईकवर विवेक. एकदा वाढते धावसंख्या 15 झालेली आहे. जिंकण्यासाठी आणखीन 42 धावांची गरज आहे. या षटकात बऱ्यापैकी धावा जोडलेल्या आहेत. DR मोबाईल अँड स्पोर्ट्स आपण रेडी राहायचं आहे. DR मोबाईल्स अँड स्पोर्ट्स आपण रेडी. हा सामना संपल्या टॉसचा कॉल आपण घेणार आहोत. सॉरी, माफ करा, डिअर मोबाईल्स आहे. केबी फ्रेंड्स 11. अब्बास भाई, आपण रेडी ठेवा आपली टीम, कारण दिसत नाही आहेत आपण. केबी फ्रेंड्स अँड होल मेंबर्स आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग द्या, कारण हा सामना संपल्या आपण टॉस करणार आहोत. तर धावसंख्या आहे ती म्हणजेच 15 आणि आता 42ची गरज आहे. हा डॉट आलाय. या षटकाला आपण अनालाइज केलं. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर चौकार, 5व्या बॉलवर सिंगल आणि हा डॉट आलेला आहे. शेवटचा बॉल आता बाकी आहे या दुसऱ्या षटकातला. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचं हे षटक. यावेळेस बाउन्सचा फायदा विवेकला तितका उचलता आला नाही. प्लेएबल बॉल होता, प्रॉफिटेबल बॉल होता, जो 4 किंवा 6 धावांचा प्रॉफिट देऊ शकला असता, पण ती टेंडन्सी कदाचित विवेकची दिसून नाही आली. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 16. आवश्यकता आहे 41 धावांची. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 41 धावा. टीम सुपर बॉईज केबी फ्रेंड्स
आपण लवकरात लवकर आपली नोंदणी द्यायची आहे, कारण सामना संपल्या या दोन संघांमध्ये जो संघ जिंकणार आहे आपण करणार आहोत टॉस. 2 पर्याय निवडलेले आहेत गोलंदाजीचे. पहिलं षटक होतं विरू भाबरेचं, ज्यामध्ये 6 धावा मिळाल्या सुपर बॉईजला, आणि त्यानंतर गोलंदाज आले शोएबच्या षटकात 11 धावा मिळालेल्या आहेत. तर धावांचा आलेख थोडासा वर घेऊन जावा लागेल, पण पुन्हा एकदा वीरेंद्रच येत आहेत बॉलिंग साठी. तर ती गरज आहे खरं तर, प्रेशर अजून जास्त बिल्टअप करण्यासाठी वीरू हे स्वतः येत आहेत. पण पाहूया आता, जी गाडी स्लो चाललेली आहे विवेकची, ती गाडी आता वेगानं धावेल का, जे आवश्यक आहे, कारण फक्त 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आता उर्वरित या सामन्यामध्ये, आणि जिंकण्यासाठी 41 धावा गोळा करायच्यात सुपर बॉईजला. वीरेंद्र भाबरे हो यावेळेस फोर्स केलंय, क्षेत्ररक्षक नाही आहेत. राहुल शर्मा बॉलचा पाठलाग करतात स्क्वेअर लेग पर्यंत. 3 क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल अडवण्यासाठी, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. आणखीन धावा मिळू शकतील, पण पाहूया या ठिकाणी विवेकला परतावं लागते. 2 मिळत आहेत, तिसरी धाव घेताना विवेक होत आहेत बाद. 2ची होते वाढ, धाव संख्या 18. नवीन बॅटर विकी शहा मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, जे मीरा भाईंदर आयकॉन आहेत सुपर बॉईज टीमचे. नाही, ऑक्शन मध्ये निवडले गेले आहेत ना विकी, ऑक्शन मध्ये विकी निवडले गेलेले आहेत, ज्यासाठी महादेव बॉईजने सुद्धा बोली लावली होती. आणि महादेव बॉईज आणि सुपर बॉईज मध्ये ती टशन पाहायला मिळाली आणि ती सुपर बॉईजने जिंकली होती. तर विकी हे महागडे खेळाडू आहेत. तर पाहूया त्या महागड्या खेळाडूंकडून तसा तो एक्सपेन्सिव्ह परफॉर्मन्स मिळतोय का, अपेक्षा तीच आहे विकीकडून. आणि आता पाहूया ती वसुली धावांची केली जाईल का विकीकडून, जेव्हा खरंच गरजेचं आहे. या अगोदर जैनम तर चांगला खेळतोच आहे, जैनमच्या वतीने ऑलरेडी 2 चौकार आलेले आहेत, तर अपेक्षा जैनमकडून सुद्धा वाढलेल्या आहेत. वीरू तयार. अगोदरच तो स्टान्स बदलला होता, बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर तो दिसला होता वीरूला. वीरूने बॉल खोलात ठेवला, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला आणि स्वतःला स्विच करता इतका वेळ घेतला की बॉल वेगानं सपकन विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलेला आहे. काय प्रसंगावधान राखलं जातं या व्यावसायिक खेळाडूंकडून. मी म्हणालो होतो की या सामन्यामध्ये खूप काही नवोदित क्रिकेटपटूंना शिकायला मिळेल. त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकता, त्या गोष्टी जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही आपल्या वतीनं संघासाठी घडवून आणू शकता. धीम्या गतीचा बॉल थोडा दुरून खेळलाय, स्ट्रेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, इझी कॅच, आणि इझी कॅच देऊन आता जैनमचा खेळ सुद्धा संपला. फलंदाज बाद, दुसरा धक्का सुपर बॉईज. आणि कल्पेशजी राजावत यांचा संघ आहे. आणि एका बाजूला आपण जर DR मोबाईल्स अँड स्पोर्ट्स हा संघ पाहिलं तर संघाचे मालक आहेत चेतनभाई जैन. पुन्हा एकदा संघ मालकांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय की ही एंट्री फी जमा करून आपल्या मीरा भाईंदर परिसरातील खेळाडूंना हे भव्य व्यासपीठ त्यांनी मिळवून दिलेलं आहे. कारण या मैदानावर खेळण्याचं स्वप्न कित्येक मीरा भाईंदरच्या क्रिकेटपटूंचं आहे, कारण मातीची खेळपट्टी आणि मोठं मैदान आहे आणि म्हणूनच या मैदानाचा अनुभव खूप कमी खेळाडूंना मिळतो. नवीन फलंदाज शॉन उत्कर्ष म्हात्रे गेलेले आहेत. उत्कर्ष म्हात्रे हे नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचत आहेत. उत्कर्षने मागच्या सामन्यामध्ये 2 तगडे षटकार खेचले होते आणि तसाच तगडा परफॉर्मन्स आता अपेक्षित आहे. बघा, एक सामना चांगला खेळून चालत नाही, तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये तसाच खेळ द्यावा लागतो,
तरच तुमची ती ओळख टिकू शकते. एका सामन्यामध्ये कोणी सुपरस्टार बनत नाही. तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये सातत्य राखावं लागतं आणि ते सातत्य पाहूया उत्कर्ष म्हात्रे यांच्या वतीनं जोपासलं जातं एका या महत्त्वाच्या सामन्यामध्ये, नॉकआउट स्टेजमध्ये. आतापर्यंत वीरूने खूप चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. एक विकेट त्यांच्या खात्यात गेलाय. हलक्या त्याने ऑन साईडला बॉलला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगचे, पोचतील बॉलवर डीप मधून सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल, कारण क्षेत्ररक्षण चुकलं आणि बॉलिंग एंडला थ्रो होईपर्यंत त्या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहे. एक धाव सोन्याच्या किमतीसारखी आहे सुपर बॉयज या टीमसाठी आणि म्हणूनच जितक्या धावा गोळा करता येतील विकी आणि उत्कर्षाचा तोच प्रयत्न आहे की 57 या आकड्यापर्यंत लवकरात लवकर कसं पोहोचता येईल. धावसंख्या झालेली आहे आत्तापर्यंत 20 धावा आणि जिंकण्यासाठी आणखीन 37 धावांची गरज आहे. मॅनेजेबल आहे, चेसेबल आहे. पिकअप स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, तिन्ही स्टंप्स रोखल्या होत्या. संपर्क बॅट आणि बॉलचा झाला नाही. शरीर मध्ये आलं, स्टंपच्या समोर पकडले गेले. इम्पॅक्ट स्टंपवर LBW फलंदाज उत्कर्ष म्हात्रे बाद. सुपर बॉयज संघाकडून खेळण्यासाठी पोहोचतायत शॉन पुरकर. हे स्वतः मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. दिलीपजी यादव ओनर महादेव बॉयज यांच्या वतीनं आणखीन बक्षीस शॉन साठी सुद्धा आलेलं आहे. लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपये शॉन पुरकर साठी. तर बघूया शॉन ते 3 षटकार खेचतोय का. ज्या षटकारांचं महत्व 1000 रुपयांपेक्षा 100% जास्तच आहे. जर सुपर बॉयजचा दृष्टिकोन पाहिला तर वीरू आतापर्यंत योग्य त्या योजनेनं गोलंदाजी करतोय आणि यावेळेस थोडासा ट्रॅक बदललेला आहे वीरूने. लेग स्टंप सोडून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. वाईटचा इशारा मोंटी घोडेकर सर आणि अमोल वेतोस्कर सर, ऑन फील्ड अंपायर्स परशुराम पाटील सर. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत पंचांचं महत्त्व देखील तितकंच आहे या स्पर्धेसाठी, ज्यांनी या उष्ण वातावरणामध्ये उत्तम दर्जाची अंपायरिंग केली. आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न पण वेग भन्नाट होता. या चेंडूचा ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले. हा स्ट्रोक खेळण्यासाठी खूप चांगली बॅट स्विंग होती. खरं तर फलंदाज शॉन पुरकर यांच्याकडे पण त्या गोष्टीचा फायदा झाला नाही आहे. बॉल अँगल घेत टर्न होत विकेट किपरच्या हातात जाऊन थांबतोय. येतोय हा डॉट बॉल. आतापर्यंत चेंडू हाताळलेल्या षटकातला एकंदरीत पुढचा बॉल वीरूचा. हो, यावेळेस संपर्क झालाय की नाही पाहूया. बॉल तर फाईन लेगला अडवला जातोय आणि त्या ठिकाणी पूर्ण होते सिंगल. अशा पद्धतीने 3 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. जिंकण्यासाठी 35ची गरज. बॉल शिल्लक 12 चेंडू 35, 12 बॉल्स अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन सुपर बॉयज. बारा चेंडू 35. एक चर्चा दीपकजी नक्कीच मला करायची आहे. पडदा कित्येक खेळाडू आहेत जे त्या क्रमावर डिझर्व करतायत, पण प्रत्येक संघाचा एक वेगळा गेम प्लॅन असतो. जेव्हा आपण लीग स्टेजमध्ये येतो तेव्हा तुम्ही ज्या ग्रामीण संघामध्ये ज्या क्रमावर गोलंदाजी किंवा फलंदाजी करतायत ती संधी तुम्हाला कदाचित मिळत नाही.
पण आता संघाचा फायदा करण्यासाठी तर जे प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना तर कॉन्ट्रीब्यूट करावंच लागेल. आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आदरणीय नामदार प्रताप सरनाईक साहेब, विद्यमान परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य, आदरणीय राजू भोईर साहेब जे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे, आदरणीय विक्रम प्रताप सिंग 145 मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र प्रमुख, आदरणीय कल्पेशजी पाटील आणि आदरणीय संकेतजी पाटील. विशेष आभार आदरणीय गीता भरत जैन मॅडम, माजी आमदार मीरा भाईंदर, विशेष आभार. तसेच GLS स्पोर्ट्स, गुडलक स्पोर्ट्स, तसेच मल्हार स्पोर्ट्सचे हिरो पाटील, आम्ही चेतन जैन यांचे देखील आभार व्यक्त करतोय, राजेशजी पाटील, जितूजी पाटील, तसेच संघर्ष प्रतिष्ठान भाईंदर या सर्व मान्यवरांचं आभार. मायसा फूडचे जमीरभाई शेख आपलं देखील विशेष आभार. SSP 11चे जिग्नेशभाई पारेख आपलं देखील मनपूर्वक आभार. 12 चेंडू आवश्यकता आहे 35ची आणि काल अशी षटकं आलेत मोठमोठी, हे विसरून चालणार नाही. तर या ठिकाणी ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल. डॉट बॉल आलेला आहे. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35ची गरज आहे. 11 चेंडू 35 धावा. नवीन गोलंदाज येतोय पार्थ पाटील जो लेग कटर लिलया हाताळतो आणि त्याची स्ट्रेंथ आहे ती, आणि 4थ्या षटकासाठी तो पर्याय वापरलेला आहे गणेश जाधवने. DR मोबाईल्स अँड स्पोर्ट्स या संघासाठी बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत आणि डॉट बॉल बिलकुल परवडणार नाही दीपकजी, कारण स्कोअर झाला पाहिजे त्यासाठी प्रत्येक बॉलवर धावा आल्या पाहिजे, मग किमान एक धाव असू द्या. तो स्कोअर कार्ड या सिच्युएशनला हलता राहिलाच पाहिजे. आणि यावेळेस करेक्शन झालंय. अलॉंग द ग्राउंड बॉल पोचतोय लॉंग ऑफला, सिंगल कंप्लीट स्ट्राईक रोटेट आणि खूप वेळानंतर स्ट्राईक मिळालेली आहे. फलंदाज विकीला आतापर्यंत विकी एकदाही स्ट्राईकवर आला नव्हता आणि पहिल्यांदा त्याला या डावात स्ट्राईक मिळालेली आहे. 9 चेंडू शिल्लक असताना आणि 34 धावा चेस करायच्या असताना विकी हे स्ट्रायकर एंडला आहेत. आदरणीय रुपेशजी देवालिया VSUG ग्रुप आपलं मनपूर्वक स्वागत आहे. रुपेशजी वॉर्मली वेलकम. रुपेशजी देवालिया आपलं मनपूर्वक स्वागत. तर हा नो बॉल आहे, कारण जो काटकोन असतो लॉंग स्टॉप आणि स्क्वेअर लेगचा काटकोन त्यामध्ये तुम्ही 3 क्षेत्ररक्षक ठेवू शकत नाही आणि ते दिसलेत पंचांना, त्याच्यामुळे आता हा नो बॉल आहे आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. एकदा वाढ दे आणि धावसंख्या पोचते आता 24वर. बघा पंचांचं काम असंच सोपं नाही आहे, तो प्रदीर्घ अनुभव आणि अभ्यास, त्याचमुळे ते आयोजन यशस्वी करण्यामागे पंचांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. रुपेशजी आपलं मनपूर्वक स्वागत आहे BSUG ग्रुप. तसेच राहुलभाई आपलं देखील स्वागत आहे, वेलकम. चला गणेशजी, जसं डिसिजन झालं आहे आपण ॲक्सेप्ट करा आणि आपण मूव ऑन करायचं आहे, कारण यानंतर अजून 2 सामने खेळवायचे. 3 वाजलेत आणि 2 सामने 5-5 षटकांचे आपल्याला खेळवायचेच आहेत अंधार पडण्यापूर्वी. स्कोअर झालेला आहे 24 झाल्यात, 23ची गरज. नेक्स्ट बॉल पार्थ पाटील आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, ऑन साईडला खेळायचा आहे. वेग चांगला आहे पारच्या चेंडूचा. मग यावेळेस कॉपी बुक स्टाईल बॅटिंग करण्याऐवजी मग ते शफल होऊन खेळलं थोडंसं गैर वाटतं, कारण आपण बॅटचा फेस क्लोज करतो, बॅट आणि बॉलचं कनेक्शन थोडंसं दुर्मिळ असतं. धावसंख्या झालेली आहे 24, स्कोअर 24वरच थांबलाय आणि 23ची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये आवश्यकता आहे आणखीन 33 धावांची, राईट. 8 चेंडू 33 धावा. पार्थ पाटील ओव्हर द विकेट. आणखीन एक स्विच, पण यावेळेस कनेक्शन झालंय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल त्यांनी आत ढकलला. पॉइंटला परफेक्ट फिल्डिंग पाहायला मिळाली संतोष गोळे आणि मग तर वादच नाहीये. संतोष ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण परफेक्ट होईलच आणि संतोषने आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत. 2 मिळत आहेत सुपर बॉईजला.
दोनची होते वर धावसंख्या जाते ती म्हणजेच 26 या क्रमांकावर प्लॅन चांगला होता विकीचा, पण त्या प्लॅनला कंप्लीट करता आलं नाही कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालं संतोष घोळेचं. धावसंख्या झालेली आहे 26, आवश्यकता 31ची. पुढचा बॉल आणखीन एक रिव्हर्स हिट खेळायचा प्रयत्न आता सपशेल फसलेला आहे. 4 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाते ती म्हणजेच 26 वर जिंकण्यासाठी शेवटच्या 6 बॉल्समध्ये 5 षटकारांची आवश्यकता म्हणजेच 31 धावांची गरज आहे. 6 चेंडू 31 धावा. टीम सुपर बॉईज. आशिष हे गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. जर आशिष यांनी त्रिफळाचित म्हणजेच बोल्ड केलं कुठल्याही फलंदाजाला तर दिलीप यादव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे आशिषसाठी. महादेव बॉईजचे दिलीप यादव यांच्याकडून आशिषसाठी बक्षीस आहे. कुठल्याही फलंदाजाला आपण जर बोल्ड केलं तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. पण 6 चेंडू 31ची गरज. मग आता या 5 षटकारांसाठी कोण बक्षीस लावेल का? या शेवटच्या षटकामध्ये जर 5 षटकार फलंदाजाने घेतले, सचिन जैन यांच्याकडून 5,000 रुपये. जर 5 षटकार आले, सचिन जैन यांच्याकडून 5,000 रुपये आणि ललित जैन यांच्याकडून 20,000 नाही 2,000 रुपये. 2,000 रुपये ललित जैन यांच्याकडून, सचिन जैन यांच्याकडून 5,000 रुपये जर 5 षटकार आले तर. आणि स्ट्रायकरला कोण आहे? शॉन पुरकर. आणि जर 3 विकेट्स घेतल्या तर 2,000 रुपये. म्हणजे हॅट्रिक साठी दिलीप यादव यांच्याकडे 2,000 रुपये. म्हणजे हे षटक किती एक्सपेन्सिव्ह झालंय तो विचार केला तर पाहूया. गोलंदाजाला बक्षीस आहे, फलंदाजाला बक्षीस आहे. सुरुवात होते षटकाची. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर शॉन पुरकरचा धूम धडाका. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. कडक बॅटिंग षटकार. आदरणीय नील शेठ साहेबांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे नील शेठ आणि त्याच्या सर्व सदस्यांचा. शॉनने सामना चालू केलाय. शॉनने सामना चालू केला. धन्यवाद. पहिला षटकार आलेला आहे. 5 खेचायचे होते. 5 पैकी पहिला षटकार या 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर शॉन पुरकरने खेचलेला आहे. ज्याच्या हातात त्याचीच बॅट आहे, ज्याने मॅन्युफॅक्चर केलेली जीटीचा ब्रँड त्याच्या हातात आहे आणि जीटीचा ब्रँड ज्यांचा आहे शॉन पुरकरच्या वतीने येतो हा षटकार. पहिल्याच बॉलवर आशिषच्या विरोधात जिंकण्यासाठी 25ची गरज. बॉल शिल्लक आहेत 5. 5 चेंडू 25 धावा. पुढचा बॉल आशिषचा. आणखी एक ऑन साइडला स्वीप. अवघड काम आम्हाला जर जात नाही. लगातार दुसरा षटकार 6 धावा. 2 षटकार आलेले आहेत. सामना चालू आहे. कोणाला वाटलं होतं सामना संपलाय? कोणाला वाटलं होतं की DR मोबाईल संघ जिंकलाय? सामना अजूनही चालू आहे. सुरू ठेवलाय शॉन पुरकरने. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे पुढच्या 4 बॉल्सवर 19 धावांची. 4 चेंडू 19 धावा. सामना जबरदस्त होतोय. या दुपारच्या सत्रामध्ये अगोदरच वातावरण गरमागरम आहे आणि त्यामध्ये अजूनही आपली जबरदस्त फलंदाजी सादर करताना प्रेक्षकांचा आदर कमवताना शॉन पुरकर मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे. आणि या पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार खेचून शॉनने सुद्धा दाखवलंय की जरी अडचण वाढते तरी देखील त्या अडचणीला सोडवण्याचे पर्याय माझ्याकडे आहे. टाइम लिमिट या ठिकाणी पहिली सूचना गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळते. पंचांना पूर्णपणे अधिकार दिलेला आहे तुम्हाला पेनलाइज करण्याचा. 4 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आशिष सज्ज होतोय. गणेश जाधव सातत्यानं त्यांना मार्गदर्शन करतात. पण पाहूया त्या मार्गदर्शनाचा फायदा होतोय का? 4-19 असं समीकरण आता सेट झालंय. स्ट्रायकर्स एंडला पुन्हा एकदा शॉन. बॅट स्विंग चांगली होती. बॅकफुटला बॅलन्स करून खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस कनेक्शन झालं नाही बॅट आणि बॉलचं. पण सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने आहे कारण शेवटचे 3 बॉल्स आणि 3 बॉल्सवर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 19 धावांची. मी यशस्वी होणारच या विश्वासानं केलेली मेहनत कधीच वाया जात नाही आणि त्याचमुळे तोच विश्वास हे दोन्ही खेळाडू आपापल्या संघासाठी टिकवण्याचा प्रयत्न करतायत. 3 चेंडू 19. ड्राइव्ह केलंय. मिड ऑफला बीट करत बॉल मागे जातोय. गणेश जाधव बॉलचा पाठलाग करतोय पण बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. शॉन पुरकरच्या बॅटमधून चौकार.
दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. लाला माची सातत्यानं बोलतात आशिषशी, कारण बोलल्यानंतर कदाचित त्याला मोटिवेशन मिळेल. पण पाहूया शॉनला स्वतःला कसं ऍडजस्ट करायचंय, स्वतःला कशा पद्धतीनं पुढे आणायचंय ते बऱ्यापैकी माहिती आहे. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. अजूनही हलक्यात घेत नाही आहेत गणेश जाधव प्रतिस्पर्धी खेळाडूला. 2 चेंडू 15 धावा. पुढचा बॉल आशिषचा. यावेळेस पुन्हा एकदा बॅटिंग चांगली आहे, पण अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचतोय वाईड ऑफ लॉंग ऑनला. सिंगल मिळते. सामना शेवटच्या बॉलवर आणि एका चेंडूमध्ये आवश्यकता आहे 14 धावांची. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत विकी. पहिल्या षटकाचे जे पहिले 4 डॉट बॉल होते त्यावर थोडंसं नुकसान झालं आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये ज्या धावा मिळाल्या नाहीत त्यामुळे ते नुकसान सुपर बॉयचं झालेलं आहे. एक चेंडू जिंकण्यासाठी 14ची गरज. आशिष शेवटचा बॉल या सामन्यातला. ऑफ ड्राईव्ह खेळायची होती, संपर्क योग्य नाहीये, धाव घेतली जात नाहीये. हार्ड लक टीम सुपर बॉयज. आणि चला पुढच्या फेरीमध्ये आता पुढच्या सामन्यासाठी सज्ज झालेले आहेत केव्ही फ्रेंड्स आणि DR मोबाईल अँड स्पोर्ट्स. चला दोन्ही कॅप्टन या टॉससाठी. केव्ही फ्रेंड्स 11, DR मोबाईल्स अँड स्पोर्ट्स. थँक्यू.